हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. प्रेम मस्कोबानाथा जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थ्यच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. आरती सप्रेम मस्कोबानाथा जय जय श्री राजा भाऊनाथा. शिवोहम. मागील म्हणजे भाग 393 मध्ये आपण पाहिलं बाहेर घेत आहे ते पाणी म्हणजेच पृथ्वीचे रक्त आहे. आपण जर आपल्या शरीरामधील रक्त हे कायम एकसारखेच आपल्या शरीरामधून बाहेर ओढून काढीत राहिलो तर आपल्या शरीरास वेदना होत असतात. त्याचप्रमाणे मानव हा पृथ्वीच्या पोटामधील पृथ्वीचे रक्त हे बाहेर ओढून काढत असल्यामुळे पृथ्वीची ताकद, शक्ती ही कमी होत असते. आता पाहूयात भाग 394. पृथ्वीस असह्य वेदना होत आहेत. पृथ्वी व्याकुळ आणि क्षीण होत आहे. आपल्या शरीरामध्ये जशा रक्ताच्या वाहिन्या असतात त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पोटाच्या आतमध्ये देखील पृथ्वीच्या रक्ताच्या पाण्याच्या वाहिन्या असतात. त्यामधून पृथ्वीचं रक्त शोषण करून काढून घेतल्यामुळं पृथ्वी ही असह्य होते, वेदना होऊन क्षीण होत आहे. म्हणूनच पृथ्वीच्या पोटामधील पृथ्वीचं रक्त म्हणजेच पाणी हे आपण पृथ्वीच्या पोटामधून काढता कामा नये. ते अतिशय आपलं वाईट कर्म ठरत आहे. त्याचबरोबर मानव हा प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करून, जंगले उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी घरं बांधत आहे. शेती करण्यासाठी जमीन देखील शिल्लक ठेवीत नाही. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढवत आहे. त्यांना राहण्यासाठी घरं आणि इतर सुखसोयी मिळण्यासाठी निसर्गाचं नुकसान आणि शेती नष्ट करून, तसंच जमिनीवरील मोठे मोठे डोंगर, पर्वत फोडून, पृथ्वीवरील जमीन खोदून दगडाच्या खाणी करीत आहे. त्या दगडापासून घरं, वस्ती वगैरे करून राहत आहे. डोंगर फोडून, जंगल नष्ट करून, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून सृष्टी सौंदर्याचा, निसर्गाचा आणि पृथ्वीचा सर्वनाश करून निसर्गाचं, सृष्टीचे नियम बदलवत आहे. त्यामुळंच ऋतुमानावर आणि पावसावर प्रचंड प्रमाणात बदल होऊन, तसंच वाहनं आणि कार आणि कारखानदारी यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. हवामानावर परिणाम आणि बदल होत आहे. पृथ्वी फोडून त्यामधून साधन सामग्री, लोखंड, कोळसा, सोने, चांदी, तांबा, पितळ वगैरे इतर धातू पृथ्वीच्या पोटामधून काढून पृथ्वीस त्रास देत आहेत. पृथ्वीस केविलवाणी आणि व्याकुळ करीत आहेत. त्याचबरोबर पृथ्वीच्या पोटामधील गॅस इंधन बाहेर काढत आहे. त्यामुळं प्रचंड प्रमाणात पृथ्वीची हानी, नुकसान आणि झीज होत आहे. पृथ्वी ही व्याकुळ होत असते. त्याचबरोबर लोकसंख्या वाढून, प्रदूषण होऊन, शेती, जंगलं, वृक्षतोड होऊन पृथ्वीची तसंच सर्वच बाजूनं झीज आणि नुकसान ही पृथ्वीवरील मानव हा स्वतःच्या सुखासाठी आणि स्वार्थासाठीच करत आहे. त्यामुळं प्रत्येक पृथ्वीवरील सूक्ष्म जीवजंतू, पशु, पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती, औषधी वनस्पती या मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन त्यांची वंशपरंपरा खंडित आणि नष्ट होत आहे.
ब्रह्मांडामधील सर्व मूळ 9 शक्ती या त्या ठिकाणी हजर राहून हे सर्वजण एका ठिकाणी बसले होते आणि त्यांच्या समोर 26 पंचमहाभूते ही वातावरणामध्ये त्यांच्या समोर आलेले होते. तेव्हा श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती यांना आपल्या समोर बोलावून घेतलेलं आहे आणि ते समोर बसल्यानंतर श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी भविष्य सांगितलं आहे आणि श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती यांनी त्याप्रमाणे सर्व भविष्य हे सविस्तरपणे लिहिलेलं आहे. तेव्हा सर्व मूळ 9 शक्ती 9 काळ राक्षस आणि सर्व 26 पंचमहाभूत हे सर्वजण शांतपणे बसून ऐकत होते. ब्रह्मांडामध्ये सर्व 15 सूर्य, 15 चंद्र, 34 पृथ्वी आणि नवग्रहांचे सर्व ग्रह हे पूर्णपणे निर्माण होऊन त्यांचं कार्य हे होईल आणि सर्व सुरळीतपणे सुरू राहिल्यानंतर ब्रह्मांडामधील दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच पृथ्वीवरील मानवांचे 12 महिन्यांचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. परंतु मूळ शक्ती यांच्या नियमाप्रमाणे 33 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे त्यांचं 1 वर्ष म्हणजेच आपलं 2.25 वर्ष पूर्ण होतील. तेव्हा त्यांचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे 15,000 वर्ष म्हणजेच आपले साधारण 42,000 वर्ष होतात. त्याप्रमाणे ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर त्यांचे 15,000 वर्ष पूर्ण झाली म्हणजे आपले साधारण 42,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर ते प्रचंड असा मोठा ज्वालामुखी घडवून आणावयाचा आणि त्या पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी ही पूर्णपणे नष्ट करावयाची असं भविष्य सांगितलेलं आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर एकाच वेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी घडवून आणावयाचा आणि त्या पृथ्वीचे वरील संपूर्ण जीवसृष्टी ही पूर्णपणे नष्ट करावयाची आणि त्यानंतर पुन्हा नव्यानं त्या पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी निर्माण करावयाची असं सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक पृथ्वीच्या वर 15,000 वर्षांचा एक काळ पूर्ण होत आहे. ब्रह्मांडामधील एका पृथ्वीवर दर 15,000 वर्ष पूर्ण झाली की संपूर्ण जीवसृष्टी नष्ट झाली म्हणजे त्या पृथ्वीचं एक आयुष्य पूर्ण झालं असं समजावयाचं. अशा प्रकारानं या 15,000 वर्ष पूर्ण झाले की त्या पृथ्वीचं एक आयुष्य पूर्ण झालं. अशा प्रकारानं दर 15,000 वर्ष पूर्ण झाली की पृथ्वीचं एक आयुष्य पूर्ण होत आहे आणि पुन्हा नव्यानं त्या पृथ्वीचे दुसरे नवीन आयुष्य सुरुवात होत असते. पृथ्वी ही तीच असते, परंतु 15,000 वर्ष पूर्ण झाली की पृथ्वीवर प्रचंड मोठा ज्वालामुखी होऊन पृथ्वीवरील जीवसृष्टी ही पूर्णपणे नष्ट होणार आणि पृथ्वीची झालेले नुकसान झीज ही पुन्हा नव्यानं भरून निघणार. पृथ्वी ही पुन्हा नवीन ताजेतवाने होऊन पृथ्वीचे नवीन आयुष्य सुरुवात होणार आणि पूर्वीप्रमाणेच त्या पृथ्वीवरील जीवसृष्टी ही नवीन जन्माला येणार. उदाहरणार्थ, एखाद्या पृथ्वीवर सिंहरूपी मानव असेल तर त्या पृथ्वीवर पुन्हा नव्यानं सिंहरूपीच मानव निर्माण होणार. याप्रमाणे पृथ्वीचं एक आयुष्य पूर्ण होऊन नवीन दुसऱ्या आयुष्यात सुरुवात होत राहणार आहे असं सांगितलंय. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर ब्रह्मांड निर्माण झाल्यापासून ब्रह्मांड हे पूर्णपणे नष्ट होईपर्यंत दर 15,000 वर्ष पूर्ण झाली की लगेच प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी होऊन संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होणार आणि पृथ्वीची झालेली झीज भरून निघणार. पृथ्वी ही पुन्हा नव्यानं टवटवीत होऊन तिचं दुसरं आयुष्य, नंतर तिसरं आयुष्य, नंतर चौथं आयुष्य याप्रमाणे पृथ्वीचं आयुष्य हे घडत राहणार आहे. प्रत्येक पृथ्वीचं एक आयुष्य पूर्ण होत राहणार आहे. ब्रह्मांडामधील दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळेस ब्रह्मांडामधील प्रत्येक चंद्राच्या वर, सूर्याच्या वर आणि नवग्रहांच्या प्रत्येक ग्रहाच्या वर अशा प्रकारानं प्रचंड मोठ्या प्रमाणात एकाच वेळेस ज्वालामुखी होतच राहणार आहे.
आणि तेथील संपूर्ण जीवसृष्टी ही पूर्णपणे नष्ट होऊन तेथील ग्रहांची झालेले नुकसान आणि झीज भरून काढून तेथील ग्रह हा पुन्हा नव्यानं ताजा तवाना आणि टवटवीत करून नवीन आयुष्य सुरुवात होत राहणार आहे. तेथील संपूर्ण जीवसृष्टी ही अगोदर होती तशीच निर्माण होत राहणार आहे असं सांगितलंय. ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वी, 15 चंद्र, 15 सूर्य, सर्व नवग्रहांचे ग्रह या सर्वांच्या वर एकाच वेळी दर 15,000 वर्ष झाली की प्रचंड मोठा ज्वालामुखी होऊन सर्व जीवसृष्टी ही नष्ट होत असते. तसंच ब्रह्मांडाचे दर 15,000 वर्षांनी एक आयुष्य पूर्ण होत असते. पण पुन्हा 15,000 वर्षांनी दुसरं आयुष्य हे पूर्ण होत असतं. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग क्रमांक 395 मध्ये आपण पाहूयात. ब्रह्मांडामधील सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा तळाची पृथ्वी निर्माण झालेली आहे तेव्हापासूनच दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रचंड मोठा असा ज्वालामुखी होऊन एक आयुष्य पूर्ण होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ब्रह्मांडाचं आयुष्य हे एकूण 17 काळ आहे. तर 17 काळ हे पूर्ण होईपर्यंत 15,000 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर लगेचच ज्वालामुखी हा होत राहणार आहे. ब्रह्मांडाचा शेवट अंत होईपर्यंत अशा प्रकारानं ज्वालामुखी हा होत राहणार आहे. ॐ श्रीनाथ म्हस्कोबा